लक्षवेधी क्रमांक 1 सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय, मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासक आहे सध्या आणि हे प्रशासक आता बेलगाम झालेले आहेत. त्यांना कुठले नियम काही ते मानण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. त्यांना असं वाटतं की हम करे सो कायदा तिथे लागू झालेला आहे. मुंबई महानगरपालिकेत सहाय्यक आयुक्तांची पदं त्यांची भरती होती आणि सहाय्यक आयुक्तांच्या पदांची भरती ही एमपीएससीच्या माध्यमातून केली जाते आणि एमपीएससीने मुलाखती घेतलेल्या आहेत, परंतु एमपीएससी कडनं यादी आलेली नाही आणि एमपीएससी कडनं यादी आली नाही म्हणून एक मुंबई महानगरपालिकेने जाहिरात काढली आणि त्या जाहिरातीमध्ये तात्पुरती सहाय्यक आयुक्तांची पदं भरण्यासाठीची ती जाहिरात होती. या जाहिरातीमध्ये निकष काय होते की जो कार्यकारी अभियंता आहे या कार्यकारी अभियंत्याने किमान 3 वर्षाचा कालावधी पूर्ण केला पाहिजे, ही त्याची जाहिरातीची अट होती. परंतु जे अधिकारी आपण घेतले हे अधिकाऱ्यांचं सेटिंग बघा कसं आहे ते. ह्या अधिकारी होते कोण? हे सहाय्यक अभियंते होते. सहाय्यक अभियंत्यांना प्रमोशन दिलं कार्यकारी अभियंता म्हणून आणि कार्यकारी अभियंता झाला आणि म्हणून लगेच त्याला सहाय्यक आयुक्त पदाचा चार्ज दिला. 3 वर्षाची आपली जाहिरात आहे. 3 वर्षाचा निकष पूर्ण केला पाहिजे. किमान 100 लोक तिकडे असे आहेत की ज्यांनी 3 वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला आहे. परंतु हे 3 लोक लाडके कोण आहेत तुमचे? का ते तुमचे जावई आहेत, तुमचे नातेवाईक आहेत का? त्यांनी काही मोठी धनलक्ष्मी तुम्हाला दाखवली आहे की ह्या 3च लोकांना फक्त सहाय्य अभियंतापासून कार्यकारी अभियंतापासून त्यांना ताबडतोब सहाय्यक आयुक्त पदासाठी ही नेमणूक तात्पुरती आहे. पण तात्पुरती करताना देखील सगळे निकष डावलले गेलेले आहेत. या तिघांची नावं जी आहेत, या तिघांची नावं आहेत जयदीप मोरे, उद्धव बापू चंदनशिवे, सलील कृष्णाजी तळेकर, अजय रामभाऊ पाटणे. 32 लोक तिकडे आहेत ज्यांना हे प्रमोशन दिलं गेलं. आता माझं म्हणणं असं आहे की तिथे एवढे एलिजिबल लोक असताना या 3 लोकांनाच फक्त सहाय्यक अभियंत्यावरना कार्यकारी अभियंत्यावरना सरळ वॉर्ड ऑफिसर सहाय्यक आयुक्त. आज माझा प्रश्न असा आहे की कुठलेही निकष त्यांनी पूर्ण केलेले नाही. तुमची स्वतःची जाहिरात आहे, ज्या जाहिरातीमध्ये तुम्ही जे निकष लिहिलेले आहे 3 वर्षाचा कालावधी पूर्ण केलेला आहे, तो कुठलाही कालावधी पूर्ण केलेला नाही. त्यांचे कार्यालयीन आदेश आहेत, पाहिजे असेल तर तुमच्याकडे पाठवतो. कोणाला असं वाटत असेल कागद खोटा आहे तर येऊन तपासून बघून घ्या. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं ना की खोटे कागद दाखवतो आम्ही. कोण आहे? नाही कोण नाही. आणि कागद द्यायला अच्छा अच्छा ठीक आहे, हरकत नाही. मग माझा साधा प्रश्न आहे की ह्या ज्या लोकांना 3 लोकांना चुकीची प्रमोशन्स दिलेली आहेत, तात्पुरती असतील पण चुकीची प्रमोशन्स दिलेली आहेत, त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ पदावरती नेणार का? आणि ज्यांनी ही चुकीची प्रमोशन दिली त्याच्यावरती आपण काय कारवाई करणार? माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य आदरणीय अनिल परब साहेबांनी सहाय्यक आयुक्ताच्या पदासंदर्भात या ठिकाणी मुद्दा मांडलेला आहे. सभापती महोदय, मुंबई महानगरपालिकेमध्ये एकूण 37 सहाय्यक आयुक्तांची पदं आहेत आणि भरलेली 17 आहेत. 20 रिक्त आहेत आणि सन्मान्य सदस्यांनी सांगितलेली ही देखील माहिती खरी आहे की एमपीएससी कडनं सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्यात, परंतु शिफारस पत्र न आल्यामुळं त्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. आपल्या 26 वॉर्डपैकी 14 ठिकाणी सहाय्यक आयुक्त हे नियमित आहेत आणि 12 ठिकाणी चार्ज दिला गेलेला आहे. 12 ठिकाणी हा चार्ज देत असताना 2 सहाय्यक आयुक्तांनाच दिलेला आहे आणि 10 आपण सांगितल्याप्रमाणे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरकडे हा चार्ज दिला आहे. मी या ठिकाणी सर्वप्रथम महत्वाची शासनाची भूमिका जी आहे ती विशद करतो. कोणालाही आउट ऑफ द वे जाऊन प्रमोशन दिलं असेल तर आपण तपासून घेऊ, त्याच्याबद्दल काय प्रेस्टिज इश्यू काही करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि एमपीएससीला देखील विनंती करू, कारण काही नाही प्रविष्ट बाब असल्यामुळे कदाचित एमपीएससी सांगत नसेल, परंतु एमपीएससीला देखील आयुक्तांना सांगून विनंती करू
की लवकरात लवकर ही जी काही यादी आहे, शिफारस पत्र आहेत ती आम्हाला द्यावीत, म्हणजे बाकीचे देखील जी प्रमोशननं किंवा त्या पदावर असताना जे चार्ज दिलेले आहेत ते एमपीएससीच्या लोकांकडे दिले जातील. आणि म्हणून जी यादी एमपीएससी कडनं यायची बाकी आहे त्या संदर्भात त्यांना आम्ही विनंती करू. आणि 3 नावं जी अनिल परब साहेबांनी या ठिकाणी सांगितलेली आहेत ती तपासून नक्की बघू. म्हणजे त्याला कार्यालय आदेश दिलेले आहेत, त्यांना कार्यकारी अभियंता कधी बनवले त्याची तारीख या आदेशावरती आहे आणि त्यांना वॉर्ड ऑफिसर कधी बनवले त्याची तारीख आहे आणि हे महानगरपालिकेचेच कागदपत्र आहेत, हे द्या सगळे त्यांच्याकडे. त्याच्यामुळे तपासायचं काही कारणच नाहीये. आणि एखादा आमदार जेव्हा सभागृहात सांगतो तो खरं बोलतो असं समजूनच आपण कारवाई करायची असते. त्याच्यामुळे मी या सभागृहामध्ये गेले इतके वर्ष खोटं सांगायचं कारण नाही. कागद आपल्याकडे पाठवलेले आहेत, तपासून आपण घ्या, त्यांच्याकडे पाठवा आणि आताच त्यांना परत त्यांच्या मूळ पदावर पाठवा ना. तपासणार काय? मी तुम्हाला कार्यालयाने आदेश देतोय आणि मी लक्षवेधी कशासाठी लावली आहे? उत्तर घ्या ना, उत्तर घ्या. सन्मान्य सभापती महोदय, सन्माननीय सभापती महोदय, मी हे कुठेही असं म्हटलं नाही की जर चुकीचं झालं असेल तर त्याचं आम्ही समर्थन करू. मी मगाशी देखील सांगितलं या सगळ्या बाबतीमध्ये मॅट कोर्ट हे होत असतात. या संदर्भामध्ये त्याची तपासणी देखील काय 2 वर्ष 4 वर्ष 10 वर्ष आम्ही करणार नाही. पुढच्या 15 ते 20 दिवसामध्ये त्याची आपण तपासणी करू. आणि पुराव्या सकट दिलेला आहे. जर याची चौकशी होणार असेल, चौकशी काय, मी तुमच्याकडे कागदपत्र दिली आहेत ना सभापती मध्ये, आपण उच्च स्थानावर बसलेले आहात. मी आपल्याकडे न्याय मागतोय याच्या बाबतीमध्ये. याच्यामध्ये त्यांनी जाहीर करायला आपण पाहिजे. सन्मान्य सदस्य परब मी साहेब, जर आपण खोटं बोलत ज्येष्ठ आहात. असेल तर माझ्यावर कारवाई आपण कागदपत्र आमच्याकडे दिलेले आहेत, इथनं आम्ही मंत्री महोदयांकडे पाठवतो, त्यांनी ते नाही तपासावेत. सभापती आणि चौकशीचे आदेश सभापती महोदय, तपासून तर घेतले पाहिजेत. मी अतिशय सकारात्मक पद्धतीने सांगितलं. सांगावं हे चुकीचे आदेश आहे, आम्ही ते रद्द करतो, त्यांना मूळ पदावर पाठवतो. आणि आपण माझ्याकडे जे कागद दिले आहेत ज्यांनी यांना प्रमोशन चुकीचं दिलंय त्याची चौकशी करू देत की कसं दिलं त्याच्यावर तुम्ही कारवाई कधी करा. पण ज्यांचे आदेश मी तुम्हाला आता दिलेले आहेत, जिथे निकष तोडले गेलेले आहेत, त्या निकषांच्या तारखा तुमच्या समोर आहेत. आणि मग एवढं सगळं तुमच्याकडे दिल्यावरती मी परत चौकशीची वाट बघत बसायची? हे प्रशासक माजले आहेत, आता कोणाचं ऐकत नाहीयेत. महोदय, सन्माननीय सभागृहातले सदस्य जे काय सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवून आपण नक्की कार्यवाही करतो. त्याच पद्धतीने मी सांगितलं की जे कागद आहेत ते तपासलं तर पाहिजेत. अविश्वास नाही आहे. आपणच सन्मान्य मंत्री महोदय सांगतायत की सन्मान्य सदस्य जे म्हणतात हे आम्ही सत्य हे ग्राही धरून घेऊ, तर तुम्ही चौकशी करायला परत तपासायची काय गरज आहे? एक, आम्ही मंत्री राहिलोय, साहेब पण मंत्री राहिले, आपणही आहात. ब्रीफिंग करत असताना या गोष्टीची लक्षवेधी स्पेसिफिक दिलेली आहे, असं नाही का नाही बा याच्यातली तुम्ही चौकशी करा. तर या सर्व मुद्दे येणं अपेक्षित होतं. आणि ही लक्षवेधीमध्ये ज्यावेळी आपण दिल्यानंतर देखील जर सभापती महोदय अशा प्रकारे जर सन्मान्य मंत्री महोदय जर करत असतील, तुम्ही निर्णय घ्या ना. आणि त्यातून जर तुम्हाला वाटलं काही निर्णय अयोग्य, तुम्ही परत करू शकता. सन्मान्य सदस्याने हे खरं आहे, सन्मान्य सदस्याने हे आता सांगितलं हे खरं आहे असं आपण म्हटलं, हे ग्राह्य धरून आपण आजच्याच निर्णय घेणार आहात का? 3 वर्षाचा निकष आहे. सन्मान्य सदस्य सचिन भाऊ असं म्हणाले की तुम्ही पहिली कारवाई करा आणि अयोग्य असेल तर परत करा. हे असं उलट करण्यापेक्षा जे आहे ते आपण तपासू आणि तपासल्यानंतर ते जर अयोग्य असेल तर त्यांच्यावर कारवाई करू. त्यांनी आता उचित कारवाई करण्याच्या संदर्भात सांगितलं, चौकशी करून. त्याच्यामुळे याची माहिती तर घेतली पाहिजे साहेब, माहिती तर घेतली पाहिजे. सन्मान्य सदस्य साहेब, मी आदेशाची तारीख दिलेली आपल्याकडे. सन्मान्य कपिल पाटील साहेब. सभापती महोदय, ज्या वेळेला सभागृहातील ज्येष्ठ सदस्य कोणताही सदस्य जेव्हा माहिती देतो आणि दाव्याने सांगतो त्यावेळेला ती खरी मानून योग्य ती कारवाई ताबडतोब केली जाईल असं आश्वासन अपेक्षित आहे. योग्य ती कारवाई, योग्य ती. मान्य मंत्री महोदयांनी याच्या संदर्भात मगाशीच सांगितलेलं आहे. सभापती महोदय, कपिल पाटील साहेबांनी सांगितलेलं सहमत आहे. मी देखील 2004 पासून सभागृहात आहे, मी देखील सभागृह बघतोय. मी सदस्यांवर कुठेही आक्षेप घेतलेला नाही.
कागद का तपासावे लागतील? तर मी स्वतः सांगितलं ना की कार्यकारी अभियंत्यांकडे चार्ज दिलेला आहे. एमपीएससीची यादी मागण्याच्या संदर्भामध्ये आम्ही शिफारस करतोय. त्याला काही परमनंट घेतलेलं नाही, तात्पुरत्या स्वरूपाचं घेतलेलं आहे. आणि अयोग्यरित्या जर घेतलं असेल तर तपासून त्याला बाजूला करतो म्हणून सांगितलं ना. पण उद्या सदस्यांनी सांगितल्यानंतर प्रत्येकाला निलंबित करा, प्रत्येकाला सक्तीवर रजेवर पाठवा, असं होऊ शकत नाही. चला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.